नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 9th स्टँडर्ड सायन्स लेसन नंबर 2 वर्क अँड एनर्जी. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत फ्री फॉल. या आधीचे सगळे जे काही टॉपिक्स आहेत, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, वर्क, हे सगळं मी आधीच्या व्हिडिओजमध्ये कवर केलेलं आहे आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. सो लेट अस स्टार्ट. फ्री फॉल. फ्री फॉल हे खूप छान टर्म आहे. बेसिकली म्हणजे खूप बेसिक आणि मस्त टर्म आहे. फ्री फॉल म्हणजे काय की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स खाली पडतो किंवा खाली पडो किंवा कुठे पण जाऊ, तर त्याला आपण म्हणणार आहोत फ्री फॉल. म्हणजे सपोज की एखादा ऑब्जेक्ट जेव्हा खाली पडतो तेव्हा त्याच्यावरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस ॲक्ट करायला पाहिजे. पण हे कधी शक्य होतं? फक्त व्हॅक्यूममध्ये. कारण इतर वेळी जर आपण पाहिलं, इतर वेळी असं जर आपण एखादा ऑब्जेक्ट फेकला तर त्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट करत असतो, कारण हवेसोबत तो ऑब्जेक्ट फ्रिक्शनल फोर्समध्ये असतो. सोबतच त्यावर थोडासा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, बायोंट फोर्स असतो. आजूबाजूचे जे काही फोर्स आहेत ते सगळे फोर्स त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट करतात. पण काही असे केस आहेत की ज्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट जेव्हा खाली पडतो तेव्हा त्यावरती फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ॲक्ट करतो. आणि असं केव्हा होतं? फक्त व्हॅक्यूममध्ये. आणि तेव्हा आपल्याला फ्री फॉल पाहायला मिळतं. म्हणून फ्री फॉल म्हणजे काय की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट खाली पडत असेल तर तेव्हा त्यावर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस ॲक्ट करायला पाहिजे. तेव्हा आपण म्हणणार की तो ऑब्जेक्ट फ्री फॉलच्या अंडर येतो. ओके. सो इफ वी रिलीज एन ऑब्जेक्ट फ्रॉम अ हाईट, एखादा ऑब्जेक्ट जेव्हा आपण थोड्याशा उंचीवरून खाली फेकू, इट गेट्स पुल्ड टुवर्ड्स दी अर्थ. मग ते अर्थकडे खेचला जातो. ऑब्वियसली गोष्ट आहे, कोणता पण ऑब्जेक्ट जेव्हा आपण वरती फेकतो किंवा कुठेही फेकू दे तर तेव्हा अर्थ त्या ऑब्जेक्टला खेचणार आहेच, कारण अर्थचा स्वतःचा एक फोर्स आहे, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तू ज्या पण आपण कुठेही फेकू तर त्या सगळ्या खेचल्या जातात पृथ्वीकडे. ओके. कशामुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. सो अन ऑब्जेक्ट फॉलिंग सोलेली म्हणजे फक्त आणि फक्त अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज सेड टू बी इन फ्री फॉल ऑर टू बी फॉलिंग फ्रीली. म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावाखाली जेव्हा तो ऑब्जेक्ट पडणार आहे, फॉल होणार आहे, तेव्हा आपण त्या ऑब्जेक्टला म्हणणार की तो फ्री फॉल आहे किंवा तो ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली म्हणजे तो ऑब्जेक्ट फ्रीली फॉल होतोय किंवा फ्रीली खाली पडतोय. ओके. सो आता हा ऑब्जेक्ट जेव्हा वरून खाली पडणार आहे ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तेव्हा त्यावरती कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशाप्रकारे ॲक्ट होणार ते आता आपण बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आहे की येस, लेट अस लुक ॲट द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास एम. एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास आहे एम, फॉलिंग फ्रीली फ्रॉम हाईट एच, आणि तो ऑब्जेक्ट वरून खाली पडतोय एच या हाईटनुसार. सो वेन द ऑब्जेक्ट इज ॲट डिफरंट हाईट्स. As shown in figure, the point A is at a height h from the ground. सो या ठिकाणी एक ग्राउंडपासून एक बेसिकली एक त्यांनी सर्टन पॉईंट घेतलेला आहे आणि त्या पॉईंटला त्यांनी ए नाव दिलेलं आहे. म्हणजे हे ग्राउंड आहे, ग्राउंडपासून एका पर्टिक्युलर हाईटवरती ए हा पॉईंट आहे. ओके. सो लेट द पॉईंट बी ॲट अ डिस्टन्स एक्स वर्टिकली अबव ए, आणि ए आणि सीच्या मध्ये म्हणजे ए आणि ग्राउंडच्या मध्ये त्यांनी एक पॉईंट घेतलेला आहे बी पॉईंट, आणि बी पॉईंट टू ए पॉईंटचं अंतर आहे एक्स. म्हणजे बी टू सीचं अंतर किती असणार आहे? हे बघा, पूर्ण अंतर काय आहे? एच. ग्राउंडपासून एपर्यंत अंतर आहे एच, आणि या ठिकाणी ए टू बीमधलं अंतर आहे एक्स. सो जेव्हा आपण एचमधून एक्स सबट्रॅक्ट करू, वी विल गेट दिस डिस्टन्स. बघा ना पुन्हा एकदा, हा पूर्ण एच आहे, या पूर्ण एचमधून जेव्हा आपण हा एक्स सबट्रॅक्ट करू तेव्हाच आपल्याला हे अंतर मिळणार आहे. म्हणजे जेव्हा आपण एचमधून एक्स सबट्रॅक्ट करू, वी विल गेट धिस मेजरमेंट, सी बीचं मेजरमेंट आपल्याला मिळणार आहे. ओके. सो आता आपल्याला काय पाहायचं आहे की लेट द पॉईंट सी ऑन दी ग्राउंड. सी पॉईंट ग्राउंडवरती आहे, डायरेक्टली बिलो ए अँड बी. लेट अस कॅल्क्युलेट दी एनर्जीज ऑफ दी ऑब्जेक्ट ॲट ए, बी अँड सी. आता पहिल्यांदा असं आहे की ऑब्जेक्ट इज स्टेशनरी ॲट ए. ए पॉईंटवरती एखादा ऑब्जेक्ट आहे जो की स्टेशनरी आहे. ओके. स्टेशनरी आहे याचा अर्थ त्याची जी पहिली वेलोसिटी आहे, इनिशियल वेलोसिटी, ती काय असणार आहे? 0. सो आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर. आता या ठिकाणी व्ही काय आहे? यू होणार, कारण आपल्याला वेलोसिटी काय घ्यायची आहे? इनिशियल वेलोसिटी घ्यायची आहे, म्हणजे व्हीचं कन्व्हर्जन होणार आहे यूमध्ये. सो एम इंटू यू स्क्वेअर. आता यू काय घेतलेला आहे? 0, कारण ऑब्जेक्ट पहिल्यांदा स्टेशनरी आहे, म्हणजे या ठिकाणी हाफ इंटू
एम इंटू यू स्क्वेअर म्हणजे काय, झिरोचा स्क्वेअर. आता झिरोचा स्क्वेअर आपण जेव्हा करतोय तेव्हा अर्थातच एखादा जेव्हा टर्म झिरो असतो मल्टिप्लिकेशनमध्ये तेव्हा सगळे टर्म्स काय होतात, झिरो होतात. कारण आपण एमनी झिरोला मल्टिप्लाय केलं वी विल गेट झिरो, हाफनी झिरोला मल्टिप्लाय केलं वी विल गेट झिरो. याचा अर्थ या ठिकाणी जेव्हा एखादा टर्म झिरो असणार आहे तर पूर्ण कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, झिरो होणार आहे. म्हणजे या ठिकाणी जी कायनेटिक एनर्जी येणार आहे तर ती काय येणार आहे, झिरो. आता आपण बघूया पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितला होता की पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला नेमका येतो कसा. आता वर्क आणि पोटेन्शियल एनर्जी सेम आहे. वर्कचा फॉर्म्युला काय घेतो आपण, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, वर्कचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सिलरेशन. पण या ठिकाणी आपण फक्त ॲक्सिलरेशन न घेता ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे मास इंटू जी घेणार आहोत आणि डिस्प्लेसमेंटमध्ये आपण तो ऑब्जेक्ट वर किंवा खाली फेकला जाणार आहे यासाठी आपण एच घेतो. सो MgH हा कोणाचा फॉर्म्युला आला, पोटेन्शियल एनर्जीचा. मग आता या ठिकाणी टोटल एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी जेव्हा तुम्ही कराल यू विल गेट टोटल एनर्जी. मग आता या ठिकाणी कायनेटिक एनर्जी ऑलरेडी झिरो आलेली आहे म्हणजे टोटल एनर्जी काय येणार, MgH. फक्त पोटेन्शियल एनर्जी राहिली ना, जर कायनेटिक एनर्जी झिरो आली तर वी विल गेट ओनली पोटेन्शियल एनर्जी म्हणजे या ठिकाणी टोटल एनर्जी काय झालं, MgH. आता ऑब्जेक्ट एवर असताना एनर्जी आपण पाहिली MgH आहे. आता आपण असं कन्सिडर करूया की ऑब्जेक्ट जो आहे तर तो बी वरती आला, ए पासून बी वरती आला. ओके, सो आता या ठिकाणी बी वरती आल्यानंतर पण तो स्टेशनरीच असणार आहे म्हणजे या ठिकाणी पण पहिली वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी झिरो येणार आहे. आफ्टर दॅट या ठिकाणी त्याने किती डिस्टन्स कवर केलेला आहे बघा, एवढा डिस्टन्स म्हणजे एक्स डिस्टन्स त्याने कवर केलेला आहे बीपर्यंत येण्यासाठी. सो डिस्टन्स काय झालं, एक्स. आणि या ठिकाणी परत आपण ॲक्सिलरेशन काय घेणार आहोत, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी घेणार आहोत. ॲज यू नो की जीची व्हॅल्यू ठरलेली आहे, प्रश्नामध्ये दिली असेल तर ती घ्यायची, नसेल दिली तर आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतो. आता या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज नाही पुट करायच्या आहेत पण जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आफ्टर दॅट या ठिकाणी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s आपण न्यूटनचे इक्वेशन्स इथे वापरणार आहोत. सो व्ही स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे का, नाही माहिती आहे, तुम्हाला फक्त यूची व्हॅल्यू माहिती आहे आणि व्ही आपण VB घेणार आहोत. ओके, म्हणजे जी पण फायनल वेलोसिटी आहे ती आपण VB घेणार आहोत. सो आता या ठिकाणी VB स्क्वेअर इज इक्वल टू यूची व्हॅल्यू तर झिरो आहे प्लस 2 इंटू जी इंटू एस, एसची व्हॅल्यू काय घेतलेली आहे आपण, एक्स. सो या ठिकाणी आलं एक्स. सो VB स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू जी इंटू एक्स. आता आपला पहिला फॉर्म्युला काय आहे, कायनेटिक एनर्जीचा. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू MV स्क्वेअर. आता या ठिकाणी MV स्क्वेअर म्हणजेच काय घ्यावं लागेल, VB स्क्वेअर, कारण व्हीलाच आपण बी मानतो आहोत, बी स्क्वेअर मानतो आहोत. पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला 2 इंटू जी इंटू एक्स मिळालेली आहे. मग या व्ही स्क्वेअरच्या ऐवजी मी 2 इंटू जी इंटू एक्स पण लिहू शकते, ऑब्वियसली लिहू शकते. सो या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, हाफ इंटू M इंटू 2 इंटू जी इंटू एक्स. म्हणजेच आता या ठिकाणी कायनेटिक एनर्जीमध्ये हा 2 आणि हा 2 कट होईल, मग काय राहिलं 1 इंटू M इंटू जी एक्स. या 1ला काहीच व्हॅल्यू नसते, कटआउट करा म्हणजे काय राहिलं M इंटू जी इंटू एक्स. ओके, सो कायनेटिक एनर्जी काय आली, M इंटू जी इंटू एक्स. आता पोटेन्शियल एनर्जी बघूया. पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे, आता तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला काय पाहिजे की ग्राउंडपासून किती लेवलवरती आहे. जेव्हा आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करतो वी टेक की ग्राउंडपासून तो ऑब्जेक्ट किती अंतरावर आहे. आता ऑब्जेक्ट इथे आहे, ग्राउंड इथे आहे, एवढा डिस्टन्स आपण कशाने डिनोट करतोय, H-Xनी. मग या ठिकाणी जेव्हा आपण हाईट घेणार आहोत पोटेन्शियल एनर्जीसाठी MgH आपला फॉर्म्युला आहे. सो M तर आपल्याला Mच घ्यावं लागणार आहे कारण आपण हे सपोज करतोय की तो जो ऑब्जेक्ट आहे त्याचा मास आपण M घेतोय. त्यानंतर G म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि H म्हणजे काय तर H-X आपण त्या ऑब्जेक्टची हाईट घेतोय. सो आता या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी काय आलेली आहे पहा, हा जो आहे MG इन ब्रॅकेट H-X. आता हे आपल्याला आधी सॉल्व करावं लागेल, त्यासाठी MG मल्टिप्लाय बाय H करावं लागेल आणि मग MG मल्टिप्लाय बाय -X करावं लागेल. हे जेव्हा तुम्ही कराल यू विल गेट की MgH मायनस MgX. आता या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मिळालेली आहे, इथे कायनेटिक एनर्जी मिळालेली आहे, दोघांचे ॲडिशन करा. MgX प्लस MgH मायनस MgH प्लस MgH मायनस X दोन्ही पण टर्म्स सेम आहेत. सेम टर्म्स जेव्हा असतात अपोजिट साईन असतात, कारण या ठिकाणी प्लस आहे या ठिकाणी मायनस आहे, तेव्हा ते दोघं कट होतात. कट झाल्यानंतर फक्त या ठिकाणी MgH राहत आहे. म्हणजे सेकंड पॉईंटला जेव्हा तो ऑब्जेक्ट बी वरती आहे ॲट दॅट टाईम टोटल एनर्जी आलेली आहे MgH. आता आपण बघूया की तो ऑब्जेक्ट सी वरती आला तर काय होईल आणि त्यानंतर मग आपल्याला एकूण एनर्जी फाइंड आउट करायची आहे. सो आता आपल्याला सांगितलेलं आहे की ऑब्जेक्टची जी वेलोसिटी आहे तर ती VC घ्यायची आहे कारण तो सी पॉईंटवरती येणार आहे. आणि सो व्हॅन इट रिचेस नियर द सी पॉईंट, आता पुन्हा एकदा तो बी पासून सी वरती येतोय, मग त्याची इनिशियल वेलोसिटी परत एकदा 0 असणार आहे, U0 असणार आहे. एस म्हणजे काय त्याची हाईट. आता जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हाईट पूर्ण आपल्याला H घ्यायची आहे आणि A तुम्हाला नेहमीप्रमाणे जे घ्यायचं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सो
आता तुम्ही काय घेणार आहात, हाईट पूर्ण घेणार आहात A to C पर्यंतची. आफ्टर दॅट ओके. सो नेक्स्ट आहे या ठिकाणी की v² इज इक्वल टू u² प्लस 2s आपला नेहमीचा फॉर्म्युला. या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. तुम्हाला ke इज इक्वल टू हाफ mv². आता या ठिकाणी vc घेतलेला आहे कारण ऑब्जेक्ट vc वेलोसिटीने येतो आहे खाली म्हणून. ओके. सो आता या ठिकाणी 2gs कुठून आलं, तुम्हाला इथून 2gs मिळणार आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ke मिळेल mgh, परत एकदा हा 2 कट होईल आणि mgh मिळेल. मग आता द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द ग्राउंड ॲट पॉईंट C इज h इज इक्वल टू 0. यांनी हाईट 0 घेतलेली आहे कारण ऑब्जेक्ट C वरतीच आहे आणि ग्राउंड पण Cच आहे, त्याच्यामुळे हाईट 0 येणार आहे. मग आता या ठिकाणी एखादा जरी पॉईंट 0 असला तरी पण सगळं इक्वेशन 0 होणार आहे कारण मल्टिप्लिकेशनचं इक्वेशन आहे. मग आता या ठिकाणी ke कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, फक्त कायनेटिक एनर्जी ॲड होईल, दॅट इज mgh. सो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर फर्स्ट इक्वेशन आपण बघूया काय आहे. फर्स्ट इक्वेशन आहे mgh, सेकंड इक्वेशन आहे mgh, थर्ड इक्वेशन पण आहे mgh. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इक्वेशन म्हणजे तिन्ही केसेसमध्ये एनर्जी सेम आहे, दॅट इज mgh. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक पोझिशनवरती एनर्जी सेम आहे mgh. का तर तो ऑब्जेक्ट जो आहे तर तो फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स खाली पडणार आहे म्हणून. आता नेक्स्ट आहे thus every object has potential energy when it is at a height above from the ground and it keeps getting converted to kinetic energy as the object falls towards the ground. आता प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये स्वतःची पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. तो ऑब्जेक्ट जेव्हा खाली पडणार तेव्हा प्रत्येक वेळी त्याची पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होणार कायनेटिक एनर्जीमध्ये आणि मगच तो खाली ग्राउंडवरती पडणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळी त्याची एनर्जी कन्वर्ट होत राहणार आहे. ऑन रिचिंग दी ग्राउंड, जेव्हा तो ग्राउंडवरती येईल म्हणजेच पॉईंट C वरती येईल, ऑल द पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी. त्यावेळी सगळी जी काही पोटेन्शियल एनर्जी असेल, कारण C पॉईंटवर येईपर्यंत त्याला सगळी पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे कारण त्याला मोशनमध्ये राहणं गरजेचं आहे. बट ॲट एनी पॉईंट ड्युरिंग द फॉल द टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. पण प्रत्येक वेळी टोटल एनर्जी जी आहे तर ती कॉन्स्टंटच राहणार आहे. मग A पॉईंटवर असो, B पॉईंटवर असो किंवा C पॉईंटवर असो, mgh हीच एनर्जी राहणार आहे. ओके. सो धिस वॉज ऑल अबाउट फ्री फॉल. आता आपण पाहणार आहोत पॉवर, जे की सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे. कॅन युअर फादर क्लाइम्ब स्टेअर्स ॲज फास्ट ॲज यू कॅन. तुम्ही जेवढ्या वेगाने जिना आहे तो चढू शकताय त्याच वेगाने तुमचे आईवडील किंवा वडील चढू शकतात का, असा प्रश्न विचारलेला आहे. आता ऑब्वियसली जसं एज होईल तर त्या एजिंगमुळे बॉडीची वर्क करण्याची कॅपॅसिटी लो होत जाते. आता तुम्ही लहान आहात म्हणजे एक तरुण आहात किंवा तुमचा एज टीनेज आहे, त्या टीनेजमध्ये तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी असते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉवर असते. तुमचे सगळे जे बॉडी पार्ट्स आहेत तर ते वर्क करण्यासाठी म्हणजे खूप इफिशियंटली वर्क करत असतात. पण जर तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे पाहिलं तर त्यांचं टीनेज क्रॉस झालेलं आहे आणि टीनेज किंवा 20 किंवा 30 एज क्रॉस झाल्यानंतर बॉडीमध्ये वर्क करण्याची कॅपॅसिटी हळूहळू कमी होत जाते आणि त्याच्यामुळे बॉडीमध्ये पॉवर पण कमी होत जाते. सो आफ्टर दॅट विल यू फिल दी ओव्हरहेड वॉटर टँक विथ द हेल्प ऑफ अ बकेट ऑर अन इलेक्ट्रिक मोटर. तुम्हाला एक वॉटरचा टँक भरायचा आहे तर तुम्ही कशाच्या मदतीने भराल, बकेटच्या मदतीने की इलेक्ट्रिक मोटरच्या. ऑब्वियसली जर तुम्ही बकेटनी भरायला गेलात तर तुमची एनर्जी जाणार, तुमची पॉवर जाणार. पण जर तुम्ही इलेक्ट्रिक मोटरने भरता तर तुम्हाला जस्ट एक बटन ऑन करायचं आहे, बस ते आपोआप भरत जाणार. मग या ठिकाणी कोणतं इझी आहे, इलेक्ट्रिक मोटरने भरणं. नेक्स्ट आहे सपोज राजश्री, यश अँड रंजित हॅव टू रीच द टॉप ऑफ अ स्मॉल हिल. राजश्री आहे, यश आहे आणि रंजित आहे आणि या तिघांना पण एका छोट्याशा टेकडीवरती जायचं आहे. सो रंजित वेंट बाय कार, रंजित कारने गेला. यश वेंट सायकलिंग, तर यश सायकलने गेला आणि रंजित चालत गेला. इफ ऑल ऑफ देम चूज द सेम पाथ हू विल रीच फर्स्ट अँड हू विल रीच लास्ट. आता जर राजश्री कारने जाते तर ऑब्वियसली कारचा वेग जास्त असणार आहे. यश सायकलने जातो आहे म्हणजे राजश्रीपेक्षा त्याचा सायकलचा वेग कमी असणार आहे आणि रंजित तर चालत जातो आहे म्हणजे राजश्री आणि यशपेक्षा रंजित खूप लास्ट पोहोचणार आहे. म्हणजे फर्स्ट राजश्री पोहोचेल, मग यश पोहोचेल आणि मग रंजित पोहोचेल. सगळ्यात पहिल्यांदा राजश्री आणि सगळ्यात शेवटी रंजित. ओके. नेक्स्ट आहे इन दी अबोव एक्झाम्पल्स द वर्क डन in the same in each example but the time taken to perform the work is different for different person or each method. म्हणजे या ठिकाणी काम तर सेम केलं जातं आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये तो टँक भरायचाच आहे पण तो बकेटनी वेगळ्या वेळेमध्ये भरला जातो आहे म्हणजे बकेटनी भरण्यासाठी वेगळं टाईम लागतं आहे आणि इलेक्ट्रिक मोटारने भरण्यासाठी वेगळा टाईम लागतं आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये दोघं पण जिना चढत आहेत, तुम्ही पण जिना चढताय आणि तुमचे वडील पण जिना चढत आहेत. पण ॲज पर द पर्सन प्रत्येक व्यक्तीला जिना चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा वेळ लागणार आहे. ओके. नेक्स्ट आहे रंजित, राजश्री आणि यश.
या तिघांमध्ये जर आपण पाहिलं, प्रत्येकजण त्या हिलवरतीच जाऊन पोहोचणार आहे, पण प्रत्येकाने जे पण साधन वापरलेलं आहे पोहोचण्यासाठी, कार असो, सायकल असो किंवा पायी चालत जाणं असो, तर त्या साधनामुळे काय होते, त्यांच्या जाण्याचा वेग कमी जास्त होतोय आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण काम सेमच करतोय, पण प्रत्येक कामासाठी लागणारा वेळ मात्र वेगळा आहे. द फास्ट और स्लो रेट ऑफ द वर्क डन इज एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ पॉवर. मग आता हे जे फास्ट किंवा स्लो काम करण्याचा जो एक रेट आहे त्याला आपण म्हणतो पॉवर. मग पॉवर म्हणजे काय, तर पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. म्हणजे पॉवर म्हणजे असा वेळ की ज्या वेळेला वर्क डन होते, म्हणजे काम केलं जाते. मग अर्थातच पॉवर इज द वर्क विच इज डन ॲट द युनिट टाईम, म्हणजेच पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाईम. हा झाला पॉवरचा फॉर्म्युला. सो या ठिकाणी तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला ब्ल्यू बॉक्समध्ये दिलेला आहे. इन SI सिस्टीम द युनिट ऑफ वर्क इज जूल. तुम्हाला वर्कचं युनिट जूल आहे माहिती आहे. सो द युनिट ऑफ पॉवर काय येणार आहे, जूल अपॉन सेकंड, म्हणजेच जूल पर सेकंड. कारण या ठिकाणी पॉवर म्हणजे काय, वर्क डन अपॉन टाईम. वर्क डनसाठी जूल, टाईमसाठी सेकंड. सो जूल पर सेकंड हे काय झालं, पॉवरचं युनिट. आणि जूल पर सेकंडलाच आपण काय म्हणतो, वॅट. सो 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंड. आता इन द इंडस्ट्रियल सेक्टर द युनिट यूज टू मेजर पॉवर इज कॉल्ड हाऊस पॉवर. पण हे काय वॅट झालं घरगुती, पण कमर्शियल यूजमध्ये किंवा इंडस्ट्रियल यूजसाठी जी एनर्जी वापरली जाते त्याला आपण म्हणतो हाऊस पॉवर. म्हणजे एनर्जी हाऊस पॉवरमध्ये मोजली जाते. जसं की आपण साधी एनर्जी वॅटमध्ये मोजतो, त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल यूजमध्ये एनर्जी जी आहे किंवा पॉवर जे आहे तर ते हॉर्स पॉवरमध्ये मोजलं जातं. मग 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. एका हॉर्स पॉवरची व्हॅल्यू असते 746 वॅट. ओके, नेक्स्ट आहे की हे झालं इंडस्ट्रियल यूजसाठी. द युनिट ऑफ एनर्जी फॉर कमर्शियल यूज. आता कमर्शियल यूजमध्ये एनर्जी किलोवॅटमध्ये मोजली जाते, किलोवॅट पर आवर. म्हणजेच काय, एका जूलमध्ये 1 जूल. आणि जर आपण किलो जूल किंवा किलोवॅट म्हणत असू तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला 1000 जूल घ्यावं लागणार आहे. परत एकदा या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये बघा की तुम्हाला काय घ्यायचं आहे, 1 किलोवॅट पर आवर. आधी तुम्ही काय घेत होता, 1 जूल पर आवर. ओके, 1 जूल पर आवर तुम्ही आधी पर सेकंड. 1 जूल पर सेकंड तुम्ही आधी घेत होता. आता तुम्हाला युनिट काय घ्यायचं आहे, 1000 जूल पर आवर. ओके, सो आता या ठिकाणी 1 किलोवॅट पर आवरमध्ये काय असणार आहे, 1 किलोवॅट मल्टिप्लाय बाय 1 आवर. 1 वॅटचं 1 किलो केलं तर मल्टिप्लाय बाय 1000 करावं लागणार, ऑब्वियस गोष्ट आहे. सो 1000 वॅट मल्टिप्लाय बाय एका तासामध्ये किती सेकंद असतात, एका मिनटामध्ये 7 सेकंद. एका तासामध्ये किती, तर 60 मल्टिप्लाय बाय 60 किती झाले, 3600. सो 3600 सेकंद एका तासामध्ये असतात. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, यू विल गेट दी आन्सर दॅट इज 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल. आता या ठिकाणी तुम्ही सगळे झिरोज जर काउंट केल्या 1 2 3 4 5 0 आणि या दोघांच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे. सो 6 नंबर्स आहेत, त्याच्यामुळे 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल हे काय आलेलं आहे, 1 किलोवॅट पर आवर. मग कमर्शियल यूजसाठी जी लाईट किंवा जे पॉवर वापरलं जातं तर ते आपण 1 किलोवॅट पर आवरमध्ये मोजतो आणि त्याची व्हॅल्यू असते 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल. सो द इलेक्ट्रिसिटी यूज्ड फॉर डोमेस्टिक पर्पज. आणि घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आपण वापरतो तर ती 1 युनिटमध्ये मोजतात. म्हणजेच 1 किलोवॅट पर आवर म्हणजेच 1 युनिट. आपण म्हणतो ना की 12 युनिट लाईट जळली की 20 युनिट लाईट जळली, तर ते 20 युनिट म्हणजे काय, तर 1 किलोवॅट म्हणजे 1 युनिट, म्हणजे 20 युनिट म्हणजे काय, 20 किलोवॅट पर आवर. ओके, सो अशा पद्धतीने आपण एनर्जी किंवा पॉवर किती गेलेली आहे हे आपण सांगत असतो. आफ्टर दॅट आहे ॲन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. The steam engine was invented in 1781 by the Scottish scientist James Watt. स्टीम इंजिन जे आहे म्हणजे वाफेवर चालणारं जे इंजिन असतं तर ते जेम्स वॅट यांनी इन्व्हेंट केलं होतं, जे की स्कॉटिश सायंटिस्ट आहेत. दिस इन्व्हेन्शन ब्रॉट अबाउट ॲन इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. आणि या इन्व्हेन्शनमुळे हे जे त्यांनी इन्व्हेंट केलं होतं ते खूप मोठी गोष्ट होती, एक क्रांतिकारी गोष्ट होती. आणि द युनिट ऑफ पॉवर इज कॉल्ड वॅट इन इज ऑनर. आणि म्हणूनच पॉवरचं जे युनिट आहे त्याला आपण वॅट म्हणतो, का तर जेम्स वॅट यांनी सुरू केलं, यांनी एक मोठी रिव्हॉल्युशनरी म्हणजे एक काहीतरी मोठं असं एक क्रांती केली होती, एक मोठं रिव्हॉल्युशन केलं होतं आणि त्याच्यामुळे आपण त्यांचंच नाव वॅट असं दिलेलं आहे त्या युनिटला, पॉवरच्या युनिटला. जेम्स वॅट वॉज द फर्स्ट टू यूज द टर्म हॉर्स पॉवर. आणि सगळ्यात पहिल्यांदा हे जे हॉर्स पॉवर आहे म्हणजे आपण इंडस्ट्रियल यूजसाठी जे पॉवर वापरतो त्याला आपण हॉर्स पॉवर म्हणतो. आणि 1 हॉर्स पॉवर म्हणजे काय, 746 वॅट. सो हे जे हॉर्स पॉवर टर्म आहे ते पहिल्यांदा जेम्स वॅट यांनीच वापरायला सुरुवात केली होती. आता या ठिकाणी 2 सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते आपण पाहूया. पहिलं सॉल्ड एक्झाम्पल आहे दॅट इज स्वराली टेक्स 20 सेकंड टू कॅरी अ बॅग वेईंग 20 किलोग्राम टू अ हाईट ऑफ 5 मीटर. सो हाऊ मच पॉवर हॅज शी यूज्ड. आता या ठिकाणी त्या बॅगचं मास काय आहे, 20 किलोग्राम.
त्या बॅग्सला घेण्यासाठी टाईम किती लागतो आहे, टाईम आहे 20 सेकंड. आता ते घेऊन जाते आणि रिटर्न पण येते, म्हणजे 20 × 20 40 सेकंड लागणार आहे. आणि नेक्स्ट आहे हाईट किती आहे 5 मीटर. सो आता या ठिकाणी द फोर्स विच हॅज टू बी अप्लाइड बाय स्वरालीने किती फोर्स लावला आहे त्याआधी काढावं लागेल, कारण या ठिकाणी जर तुम्ही पॉवर काढणार आहात, पॉवरसाठी तुम्हाला वर्क माहिती पाहिजे. वर्क कसं निघेल जेव्हा फोर्स माहिती असेल, त्यासाठी आधी आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचे. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असते, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो आता या ठिकाणी एम दिलेला आहे ऑलरेडी 20 किलोग्राम, जी घेतलेला आहे आपण 9.8, मल्टिप्लाय करा, यू विल गेट दी आन्सर. सो फोर्स काय आलेला आहे 196 न्यूटन. आता स्वरालीला ती बॅग जी आहे 5 मीटरच्या हाईटवर घ्यायची आहे, कॅरी करायची आहे. सो वर्क डन काय आहे, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स आपण फाइंड आउट केला 196 न्यूटन मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट ऐवजी आपण काय कन्सिडर करूया, हाईट कन्सिडर करूया, दॅट इज 5 मीटर. सो मल्टिप्लाय करा, यू विल गेट दी वर्क डन, दॅट इज 980 जूल. आता पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, वर्क डन अपॉन टाईम. वर्क डन किती आहे 980 डिवायडेड बाय टाईम. टाईम किती आहे 40 सेकंड, कारण तिला घेऊन रिटर्न यायचं आहे. सो मल्टिप्लाय बाय 2 आपण केलं, इट विल बिकम 40 सेकंड. सो देअर फॉर तुम्ही जस्ट हे डिवाइड करा, 0 0 कट होतील, 4 1 जार 4, 4 2 जार 8, 4 4 जार 16 आणि परत राहिले 20. सो देअर फॉर 24.5 वॅट आलेला आहे तुमचं पॉवरचा आन्सर. सो इन धिस वे तुम्ही हे सॉल्व करणार आहात. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड एक्झाम्पल. A 25 watt electric bulb is used for 10 hours every day. How much electricity does it consume? आता इलेक्ट्रिसिटी कन्झ्युमचं फॉर्म्युला काय आहे बघा. जेव्हा आपल्याला असं सांगितलेलं आहे की इलेक्ट्रिसिटी किती कन्झ्युम झाली ते फाइंड आउट करा, तर इलेक्ट्रिसिटी कन्झ्युमच्या वेळेस आपण काय करतो, पॉवर मल्टिप्लाय बाय टाईम, म्हणजे किती पॉवर आहे आणि किती वेळ कन्झ्युम झालेली आहे हे जेव्हा आपण मल्टिप्लाय करणार, यू विल गेट दी टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी कन्झ्युम्ड. सो आता या ठिकाणी पॉवर किती आहे 25 वॅट आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की किती आवर्ससाठी वापरायचं आहे, 10 आवर्ससाठी. पण आता या ठिकाणी तुम्ही 10 आवर्ससाठी घेताय आणि पॉवर 25 वॅट आहे. आता आवर्स घेताय तर नक्कीच किलोवॅट घ्यायला पाहिजे, कारण जर आपण फक्त वॅट घेतोय, जर तुम्ही वॅट घेतलं तुम्हाला काय करावं लागेल, 10 आवर्सचं कन्वर्जन सेकंडमध्ये करावं लागेल. पण 10 आवर्सचं कन्वर्जन सेकंडमध्ये करण्यापेक्षा तुम्ही वॅटचं किलोवॅटमध्ये कन्वर्जन करा. सो वॅट आहे 25 डिवायडेड बाय 1000 करा, 25ला डिवायडेड बाय 1000 करा, यू विल गेट 0.025 किलोवॅट. सो तुम्हाला किलोवॅटमध्ये आन्सर मिळालं. आता जस्ट तुम्ही मल्टिप्लाय बाय 10 करा, यू विल गेट 0.25 किलोवॅट पर आवर. दिस इज द एनर्जी कन्झ्युम्ड. ओके, फक्त युनिट तुम्हाला इक्वल करायचे. तुम्ही एकतर पॉवरचं जे वॅट आहे त्याचं कन्वर्जन किलोवॅटमध्ये करा, किंवा टाईम जे तुम्हाला अवरमध्ये दिले त्याचं कन्वर्जन सेकंडमध्ये करा. आता 10 तासाचे सेकंडमध्ये कन्वर्जन करण्यासाठी तुम्हाला एवढं सगळं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. यापेक्षा इझी आहे की तुम्ही वॅटचं किलोवॅटमध्ये करा. त्याच्यामुळे या ठिकाणी वॅटचं कन्वर्जन किलोवॅटमध्ये केलं आहे. सो इन दिस वे आपण सॉल्ड एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत आणि आय होप की तुम्हाला हा पूर्ण चॅप्टर समजला असेल. याआधीचे पण मी जे व्हिडिओज अपलोड केले आहेत ते पण तुम्ही पाहिले असतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करून सांगा. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.